नमस्कार मित्रांनो, तर रिॲक्टच्या या सिरीजमध्ये आपण बघू की फंक्शन आणि जावास्क्रिप्टमध्ये फर्स्ट क्लास फंक्शन हे काय असतात. तर मोस्टली फंक्शन स्टेटमेंट हा एक प्रश्न विचारू शकतात की फंक्शन स्टेटमेंट आणि फंक्शन एक्सप्रेशन हे काय असतं. तर फंक्शन स्टेटमेंट म्हणजे नथिंग बट तर फंक्शन डेफिनेशन, ज्याच्यामध्ये आपण फंक्शन लिहितो, फंक्शन कीवर्ड, देन फंक्शनचं नाव, पॅरेंथेसिस आणि ओपन क्लोज ब्रॅकेट्स, ही झाली तुमची फंक्शन स्टेटमेंट. देन व्हॉट इज फंक्शन एक्सप्रेशन. फंक्शन एक्सप्रेशन म्हणजे काय की फंक्शन ज्यावेळेस आपण एका व्हेरिएबलला असाइन करतो, ज्यावेळेस आपण असाइनमेंट करतो, फंक्शन असाइनमेंट करतो एखाद्या व्हेरिएबलला, जेणेकरून आपण ते व्हेरिएबल ॲज अ फंक्शनचं नाव म्हणून आपण ट्रीट करतो, तर त्याला आपण फंक्शन एक्सप्रेशन म्हणतो. ज्यामध्ये आपण एक व्हेरिएबल इक्वल टू तुमची फंक्शनची डेफिनेशन, ज्यावेळेस आपण एखादी फंक्शनची डेफिनेशन स्टोअर करतो एखाद्या व्हेरिएबलला, त्याला आपण फंक्शन एक्सप्रेशन म्हणतो. देन फंक्शन स्टेटमेंट आणि फंक्शन एक्सप्रेशन मध्ये फरक काय, तर फंक्शन स्टेटमेंट हे होइस्ट होतं. होइस्ट म्हणजे तुमचं ज्यावेळेस आपण डिक्लेरेशन करतो, त्या डिक्लेरेशन करण्याच्या आधी तुमची डेफिनेशन या टॉपला डिफाईन होऊन जातं. आणि फंक्शन एक्सप्रेशन मध्ये ज्यावेळेस आपण जे फंक्शन असाइन करतो एखाद्या व्हेरिएबलला, तर ते फंक्शन होइस्ट होत नाही. ठीक आहे, तर हा एक मेजर डिफरन्स आहे की ज्यावेळेस आपण होइस्टिंगचा कन्सेप्ट लक्षात घेतो, त्यावेळेस ओरिजिनली जे फंक्शन स्टेटमेंट असतात तेच होइस्ट होतात, पण फंक्शन एक्सप्रेशन हे होइस्ट होत नाही. म्हणजे असाइन केलेलं फंक्शन हे होइस्ट होत नाही. देन अनॉनिमस फंक्शन काय असतं, तर अनॉनिमस फंक्शन म्हणजे असं फंक्शन की ज्याला आपण नाव ठेवत नाही, किंवा आपण ज्याला नावाने म्हणजे त्याला आपण नाव डिफाईन करत नाही, तर अशा फंक्शनला आपण अनॉनिमस फंक्शन म्हणतो. जे फंक्शन मोस्टली आपण एखाद्या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठीच यूज करतो. आता हे अनॉनिमस देण्याचं कारण काय, कारण जर आपण एक फंक्शन एक्सप्रेशन वापरतो किंवा एखादं फंक्शन एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय, तर त्या फंक्शनचं जे नाव देतो किंवा आपण जे असाइन केलेलं जे फंक्शन असतं त्याला काही आपण नाव दिलेलं असेल, तर ते नाव जे असेल फंक्शनचं, तर ते फंक्शनचं नाव आपण कधी त्याला युटिलाइज करू शकत नाही किंवा त्याचा वापर करू शकत नाही. तर व्हॉट इज द नेम फंक्शन एक्सप्रेशन. नेम फंक्शन एक्सप्रेशन हे सिमिलर फंक्शन एक्सप्रेशन्स आहे, पण फंक्शन त्याला नाव असतं. ठीक आहे, फंक्शनला नाव असतं. नेम फंक्शन म्हणजे फंक्शनला नाव असणं, अनॉनिमस फंक्शन म्हणजे विदाउट नेमचं जे फंक्शन असतं त्याला अनॉनिमस फंक्शन म्हणतात. आता नेम फंक्शन आणि अनॉनिमस फंक्शन हे फंक्शन एक्सप्रेशन मध्ये कसे काम करतात. फंक्शन एक्सप्रेशन म्हणजे आपण ज्यावेळेस फंक्शन असाइन करतो एखाद्या व्हेरिएबलला, तर त्यावेळेस काय होतं की फंक्शन एक्सप्रेशन मध्ये ज्यावेळेस आपण नेम फंक्शन यूज करतो, म्हणजे जसं की एखादं व्हेरिएबल इक्वल टू फंक्शन विथ नेम. ठीक आहे, फंक्शन विथ नेम त्याचं डेफिनेशन, तर ते जे फंक्शनचं नाव असेल तर त्या फंक्शनच्या नावाला आपण कधी कॉल करू शकत नाही. तो ते मी तुम्हाला रेफरन्स देतो ना, ते होइस्ट होतं. देन पॅरामीटर्स वर्सेस आर्ग्युमेंट काय असतात. पॅरामीटर काय असतात आणि आर्ग्युमेंट काय असतात. तर मोस्टली पॅरामीटर म्हणजे जिथे आपण फंक्शनची डेफिनेशन लिहितो तिथे डिफाईन केलेले व्हेरिएबल्स म्हणजे आपण त्याला पॅरामीटर्स म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन कॉल करतो आणि त्या फंक्शनला काही आर्ग्युमेंट्स किंवा आपण काही व्हेरिएबल्स पास करतो किंवा व्हॅल्यूज पास करतो, तर त्याला म्हणतो आपण फंक्शन आर्ग्युमेंट्स. देन व्हॉट इज अ फर्स्ट क्लास फंक्शन. ठीक आहे, फर्स्ट क्लास फंक्शन हा एक कॉन्सेप्ट म्हणजे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फर्स्ट क्लास फंक्शन काय असतात किंवा फर्स्ट क्लास सिटीजन्स काय असतात. ठीक आहे, तर मोस्टली अशा कन्सेप्ट किंवा फंक्शन आपण मोस्टली बऱ्याच प्रकारे वापरतो. जसं की आपण एखादं फंक्शन एखाद्या व्हेरिएबलला असाइन करू शकतो, आपण एखादं फंक्शन एखाद्या फंक्शनला कॉल करू शकतो, किंवा एखादं फंक्शन परत एखादं फंक्शन रिटर्न करू शकतो. ठीक आहे, फंक्शन रिटर्न अ फंक्शन, फंक्शन ऍक्सेप्ट आर्ग्युमेंट ॲज अ फंक्शन, किंवा फंक्शन असाइन टू अ व्हेरिएबल. या साऱ्या गोष्टी ह्या सगळ्या म्हणजे किंवा एव्हरीथिंग इज जावास्क्रिप्टमध्ये सगळं काही फंक्शननेच आपण कंट्रोल करतो. त्यामुळं फंक्शनला फर्स्ट क्लास सिटीजन पण म्हणतात. आपण फंक्शन ॲज अ व्हेरिएबल सारखे ट्रीट करू शकतो किंवा फंक्शन ॲज अ व्हॅल्यू म्हणून आपण ट्रीट करू शकतो, व्हॅल्यू सारखे आपण ट्रीट करू शकतो. त्यामुळे व्हॅल्यू आपण एखाद्या व्हेरिएबलला असाइन करतो, एखाद्या फंक्शनला पण कॉल करू शकतो, किंवा एखादं फंक्शन ॲज अ रिटर्न करायचं म्हणून एखादं फंक्शन पण रिटर्न करतो, म्हणून त्याला फंक्शन फर्स्ट क्लास फंक्शन आपण म्हणतो. ठीक आहे, रिटर्निंग फंक्शन. आता फंक्शन रिटर्न करण्याचं काम काय की ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन बनवतो त्यावेळेस आपण एखादं नवीन फंक्शन रिटर्न पण करू शकतो. ठीक आहे, मग आता रिटर्न करतोय म्हणजे फंक्शन रिटर्न करण्याची कॅपेबिलिटी पण जावास्क्रिप्टमध्ये आहे. तर रिटर्न केल्याने काय होतं की फंक्शन तुमच्या मल्टिपल रियुटिलायझेशनसाठी, जसे की काही क्लोजर्स असतील, कॉलबॅक्स असतील, त्या यासारख्या कन्सेप्टमध्ये याचा यूज केला जातो. वाय फर्स्ट क्लास फंक्शन्स मॅटर. हे फर्स्ट क्लास फंक्शन मॅटर काय करतात, तर फर्स्ट क्लास फंक्शन हे जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंगमध्ये ह्या टेक्निक्स आहेत. तर त्याला आपण हायर ऑर्डर फंक्शन म्हणतो. ठीक आहे, हायर ऑर्डर फंक्शन, कॉल बॅक्स, क्लोजर,
ॲनॉनमस फंक्शन्स, या सगळ्या फंक्शन्स एक्सप्रेशन्स आहेत तर ज्याच्यामध्ये आपण याचा यूज करतो. तर अशाच आणखीन नवीन नवीन व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.